अधिकारी आणि पत्रकार असल्याचे सांगत 6 जणांच्या टोळक्याने एका मावा बनवत असलेल्या एका महिलेला घरावर धाड टाकली। धाडीत एका महिलेला मावा बनवत असताना रंगेहात पकडून या तोत्या पत्रकार आणि चळवळीतील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेचा व्हिडिओ देखील काढला होता। एवढेच नाही तर या तोत्या खंडणीखोरांच्या टोळीने प्रकरण मिटवण्यासाठी तब्बल 1 लाख रुपयाची खंडणी मागितली। मिळालेल्या माहितीनुसार 3 महिलांसह 6 जणांच्या टोळक्याने कारवाईचा धाक दाखवत महिलेकडे पैशाची मागणी केली होती, मात्र महिलेने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला। यामुळे संतापलेल्या तोत्या महिला आणि पत्रकारांनी संबंधित महिलेला धक्काबुक्की करत तिच्यावर हात उचलला। ही बाब समजतात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। महिलेला मारहाण झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी खंडणीखोर तोत्या या पत्रकारांना आणि महिला चांगला चोप दिला। वातावरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून या तोत्या टोळीने वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी घालण्याकरिता श्रीरामपूर येथून एका चळवळीतील संघटनेच्या पदाधिकाऱ्याला बोलवून घेतले। चळवळीतील संघटनेचा पदाधिकारी येऊन देखील काही फायदा झाला नाही, तर संतप्त ग्रामस्थांनी त्याला देखील घेऊन चांगलाच दम दिला। दरम्यान या प्रकरणात पोलीस पत्रकार दलित संघटनेतून सांगून तोत्या टोळीकडून सुरू असलेला धुमाकूळ जिल्ह्यातील एका दलित चळवळीतील मोठ्या नेत्याला सांगितले। त्या नेत्याने फोनवरूनच श्रीरामपूर येथून आलेल्या त्या पदाधिकारीची चांगलीच कानउघडणी करत खडे बोल सुनावले। किती पैसे? लाख रुपये कसे? काय व्हिडिओ शूटिंग मध्ये आले? लाख रुपये मागत होता पूर्ण तू सेटलमेंटचे लाख रुपये मागत होता तू। सुरेंद्र भोई बोला। तू दादागिरी लेडीजला दादागिरी करतो इथं भाऊ। आमच्या लेडीला सुरेंद्र भाऊ आम्ही तुमचेच कार्यकर्ते हे सगळे जे तुमच्या घेऊन आलं नाही दुसरे पत्रकार म्हणून बाई माणसाला हल्ला आमच्या घरात यांनी घुसून नाही। मग आम्ही तुम्ही लाख रुपये कोण मागत होता? मग लाख रुपये मागत होता तू? लाख रुपये भाऊच्या नादात लाख रुपये मागत होता तू? नगर आहे सुरेंद्र भाऊचा फोन आहे म्हणा, घे उचल। इकडे लगा एक तुम्हारा फोन हा एक पत्रकार आहे, हा एक हा तुझं नाव काढ मग दाखव पत्रकार कोणता दाखव तू बोलती का? धर आता दाखवत धर। काय नाव आहे तुझं? थांब, काय नाव आहे तुझं? थांब 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 थांब। या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे 2 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी खंडणी मागणाऱ्या तोत्या पत्रकार महिला आणि पुरुषांना ताब्यात घेत जाब विचारला। मात्र एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होऊनही पोलीस प्रशासनाकडून मावा विक्रेत्या महिलेवर अथवा खंडणीखोर तोत्यांवर कोणतीही अधिकृत कारवाई अथवा तक्रार अथवा गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या खंडणीखोरांनी टोळीतील महिलांनी पुढे करून श्रीरामपूर तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसह अनेक व्यापारी, पेट्रोल पंप चालक, MIDC मधील उद्योजकांकडून पत्रकारिता आणि तसेच संघटनांच्या नावाखाली लाखो रुपयांची खंडणी उकळल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असून बनावट पत्रकारितेच्या आणि संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या या सक्रिय टोळीत आणखीन कोण सहभागी आहेत, या टोळीचा आका कोण, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली असून अधिकृत पत्रकार किंवा अधिकारी नसतानाही केवळ तोत्यागिरी करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या भामट्यांचा शोध पर्दाफाश करून स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का आणि उत्तर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणात लक्ष घालून तोत्यागिरी करणाऱ्या टोळीवर तात्काळ संघटित गुन्हेगारी म्हणजेच मोकोका अंतर्गत कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे। अशा खंडणीखोर तोत्या लोकांमुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पत्रकारिता आणि दलित संघटनेच्या चळवळीत काम करणाऱ्या खऱ्या कार्यकर्त्यांकडे देखील द्वेषपूर्ण नजरेतून पाहिले जात असल्याने सध्या श्रीरामपूर तालुक्यात प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून फिरणाऱ्या
यूट्यूब चॅनल आणि पोर्टलच्या पत्रकारांचे अधिकृत परवाने तसेच नोंदणी कागदपत्राची तपासणी करून शहरात वावरणाऱ्या तोत्या आणि खंडणीखोरांवर अंकुश आणावा अशी तीव्र मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे। आता या तोत्या खंडणीखोर टोळीचा बंदोबस्त पोलीस प्रशासन कशा पद्धतीने करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसाद, श्रीरामपूर।